आणि नेमके त्यामुळेच गुमसुम आहे बहुतेक. मग आता जाऊ द्या ना, तुम्ही दोघं जा, मी कशाला येते, मी जाते माझ्या माहेर. दोघी बहिणी मिळून तुमच्या सासूबाईला सांगा करोडा कसा करतात तर. आणि भाजी पण खायला या, भाजी पण घ्या द्यायची. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज चालू आहे इकडं काय करायचं आहे. उपमा करू. अरे रव्याचा आहे का रव्याचा? कणकीचा आहे. रव्याचा. रव्याचा उपमा आहे. सगळं तिथून घेतलेलं आहे. हो. काय काय टाकलं त्यामध्ये? कांदा, टमाटर, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या. मग आई तर खूप खुश झाले सर आहे ना. जालन्याला जायचं म्हटलं. हो झालं. त्याच्या आधीच बोलावलं होतं. मग 8 दिवसाच्या आधी, पण जाणं झालं नाही. जाणे झालं नाही नाही. कारण तिकडे मावशी पण आलेली आहे. हो. झाले 15 यायला. आणखी बरेच जण आलेले आहेत. हो. आणि सर्वांचं काय चालू आहे? पुण्याला जायची तयारी. हो. पॅकिंग चालू आहे द्यायची. पॅकिंग चालू झालेली आहे. वाचा आणखी असं आहे. तर असं पुण्याला जायची सर्व तयारी चालू आहे. जाईन मी 2-3 दिवस राहीन. तसं 8 दिवसापासून बोलावलं ना, जाणं नाही झालं. आता उन्हाच्या नाही ते असं आहे का? खूप राहिलं. त्या पायाच्या नाही माया मागं पुढं आहे. पायाच्यानं पण थोडस म्हणजे बसच जायला लागते ना, लई टाइम लागते ना. पुरा दिवसच जाते. पुरा दिवस जायचं येणार. पाय सुचतात मग. आईच इकडे उपमा चालू आहे. स्वयंपाक काय केलं? गोबीची भाजी केली. गोबीची भाजी, पोळ्या आणि आता नाश्ता. सर्व इकडे चालू आहे. नाश्त्याची तयारी पण झालेली आहे. पण सर्व झालं. राधिका कुठे? अरे तू कोण अशी कोपऱ्यात जाऊन बसली? तुम्ही दोघं चालले ना जालन्याला. रुसली काय तू? मग आम्ही तर जाणारच आहे ना. मग तुम्ही सांगा ना, तुम्ही आता एवढ्या लांब जाणं परवडत नाही सर्वाला. आता कसं एका दिवसात जाऊन येतो आम्ही. आई थांबी राजा 2-3 दिवस. आपण थोडं थांबणार आहे. मग यायचं ना, मला पण यायचं. आपल्याला नाही थांबतात. मी जाईल वाटल्यास 1 दिवस आणि वापस येईल. 1 दिवसामध्ये? हा. मग तरी पण मी राहते ना 1 दिवस त्याच्यात. त्याच्यामुळेच नाराज वाटते तू. मी आणि आई दोघं जाऊन येतो. मला पण यायचं ना. तू राहू दे. तर मग कसं करायचं? आपणच जायचं का? जाऊ आपण बी. तिला नेऊ येत असेल तर. ती म्हणते मला यायचं नाही. तिघाचं लय हे होते. तिघाला कशाला आता एवढं झटके त्रास होते. मी 1 दिवस जातो आणि जाऊन येतो. आई 2-3 दिवस थांबेल. हो मी थांबेल ना. तू रातभर थांब. तुम्ही जा तिकडे, मी जाते माझ्या माहेर. माहेरी जायसाठी सर्व चालू वाटतं. मनू पण आलेले आहे. मनू नमस्कार कर. नमस्कार. हो का? आई पण आहे आणि मनू आहे. मनू कुठे गेली तू एवढे दिवस? कुठे गेलेली होती? हा, त्या घरीच होती. आमच्या घरी कोणी आली? अरे तुझा व्हिडिओ बघण्यासाठी किती जण आवाज हे करतात. मनू दीदी दिसली नाही आज व्हिडिओ मध्ये. किती लोक म्हणतात. तू बोलतो म्हणते छान. आज कुठे जाणार तू? गावाला चालली ना? कोण्या मामाच्या घरी? मामाच्या घरी जायची तयार चालू आहे. तू येतं का आमच्या सोबत जालन्याला? चाल ना, आपणच जाऊ. राधिकाचं पण तसं चालू आहे. नेमकी याचं का नाही याचं. आणि नेमके त्यामुळेच गुमसुम आहे बहुतेक. मग आता जाऊ द्या ना, तुम्ही दोघं जा, मी कशाला येते, मी जाते माझ्या माहेर. इकडं फक्त एकच पडलेलं असते. जालना याचं नाही, पण माहेरी जायचं. मग एकटी थांबत काय घरी? एकटी कशाला थांबतं?
मी येतो त्या दिवशी एका दिवसात वापस. मग तरी पण एक दिवस मग चालते डायरेक्ट सोबत चाल. मग सोबतच जाऊ ना आपण. घे तिला काय होतं. खरंच आहे का तुझी इच्छा? मग इच्छा आहे जायचं का जालन्याला? जाऊ ना. मागच्या वेळेस पण जाणार नाही. काय म्हणते? हो तेच होतं चालू. त्यावेळेस म्हणणं पण तेच आहे. मागच्या वेळेस तर आले नाही. आणखी रितिकाची भेट राहिली घ्यायची. रितिकाला पाहिलंच नाही. रितिकाला नाही पाहिलं. आणखी सर्व इकडं आता पिऊला पाहिलं. सर्वांच्या भेट झाल्या. फक्त रितिकाची भेट राहिली. तिला पण पाहायचं. मग जायचं का? तर इकडं करोडा चालू आहे. उडदाची डाळ भोपळा कसा करतात पण हे? हो का? म्हणजे आज जे राधिकाने केलेलं आहे म्हणजे वेगळं चालू आहे आज. सासू सुनेला विचारताय. हिवाळ्यामध्ये करत असतात करोडा. फुगते आहे ना आणि नरम होते. आणि भोपळा आलेला चांगला मार्केटमधून. आणि उडदाची डाळचं करोडा करायचा आहे. दुर्गा आणत आहे करून नेहमी. आता काय आणत त्याची आई काही करत नाही. आता थकली तिला मोठा करून आणून द्यायचा. आता राधिका म्हणते करतो. खर्च करायचा करोडा येते का तुला? हो केलेला याच्या आधी? म्हणजे हे वड्या का कसं? वड्यासारखे टाकायचे त्या. ते थोडं नाही तर खरवड्यासारखे मोठे मोठे टाकायचे. खरवड्यासारखे मोठाले. मग त्याचं काय करायचं करोड्याचं? भाजी बनवायची. भाजीसाठी का? करोड्याची भाजी. एक नंबर. आज वेगळंच चालू आहे. नेहमी वेगळं असते. सून सासूपासून शिकत असते. पण आज सासू सुनेपासून एक काहीतरी रेसिपी नवीन शिकत आहे. आयडिया घेत आहे. आईला थोडंसं माहिती नव्हतं त्याचं. राधिकाचं म्हणणं आहे किंवा मी करायचं. इकडं चालू आहे. पण दोघीचं असं चालू आहे. दोघी मिळून. पण जालन्याचं कसं? जाऊ ना मग. आपण दोघंच जायचं का? नाही तिथे बी घे ना. ती नाही म्हणून ना. नाही म्हणताय ना तू? काय नाही म्हणताय? ऊन खूप तापत आहे. ऊन खूप तापत आहे त्यामुळे तुम्हीच जा. असं आहे. थोड्या थोड्या गोष्टीचं जे आवाज आहे एक तर तिचं तेच म्हणणं आहे किंवा मी येणार आहे. मग तुम्ही नाहीच म्हणते. नाराज दिसत आहे. पहिले तर ते कोपऱ्यातच तिकडे जाऊन बसलेली होती. पहिले जायचंच म्हणणं होतं किंवा जाणार आहे की नाही जाणार. पण ते नक्की नव्हतं. नाही बाबा आपण नेऊन तिथे ते कुठं नाही म्हणत असं तरी नेऊ ना. तिघं जण जाऊ ना. तिघा जणांचं बघू आपण जाणं झालं तर. नाही तर तुम्ही दोघी जण जा बस. नक्की नाही आहे. आणखी काहीच मिळणार नाही. तिघा कोण जाणार कोण नाही. हा आई तर जाणार आहे हे कन्फर्म आहे. तुमचं पाहा दोघा असं नाही. राधिकाचं इकडं थोडस मागं पुढे आहे आणि माझं पण आहे. त्याच्यामुळे सध्या सांगत नाही. जर गेलो तर कन्फर्म आम्ही जाईलच. हो या ना बनवू लागाल सांगा ना. अरे हो बनवतो ना. मस्त लागते. वहिनी पण आलेलं इकडं. आमच्या तिथे हे आहे ना ते काय म्हणतात तर माहिती. ते दमदम सादल बाबा. सादल बाबा चालत नाही का? चालत नाही. गुरुवार दिवशी नाही चालत. दमदल शादल असं असते. आणि मस्त आहे. भोपाळ नाही चालत. गुरुवारी करू बी नका. आज गुरुवार आहे ना. आहे ना बाई. गुरुवारचं काय असते सर? तसं काही नसते. ते तिकडचं आहे. इथं थोडे दमदल शादल बा. तुम्हाला नाही का? नाही आपल्या घरी थोडं शादल बा नाही. आम्हाला तर माहित नाहीये. मला माहित नाही आहे शादल बा काय तर. कोण आहे? देव आहे ना. देव आहे का? मंदिर आहे ना. हो ना. तिकडे असते. काही लोक वेगळे मानतात. त्याच्यानं म्हणत नाही.
नाही हो, लय जण म्हणतात दष्टाकडीची तर आता गाडी आलती ऑटो आलता. तुम्ही केलेला आहे का करोडा? हा खाल्लेला आहे मी आता. सांगा जर दोघी बहिणी मिळून तुमच्या सासूबाईला सांगा करोडा कसा करतात तर. बाबा सासून काय आणि भाजी पण खायला, भाजी पण घ्या त्याची. भाजी खायला पण करेल ना. हे बनवायला लागते ना वाटून फेनायला लागते. असं 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 माराच लागते ते. म्हणजे हे असं असं करून थापटा लागते ते. थापटा लागते का? कायला असं पाट्यावर हे करच का नाही, मिक्सर मधूनच काढायचं आणि मिक्सरच. खिसणीनं खिसायचं ते आलू खिसतो आपण उसळमध्ये. तसं आहे का? भोपळा, या भोपळा मस्त लागते पण सोळाची कतली चांगली होती, बरंच होते, चांगलं आहे मस्त सर्व आहे असं. तर असं आहे, सर्व चालूच आहे. मग करायचं कन्फर्म. आणखी जालन्याला जायचं पण आता चालूच आहे, पण आई तर नक्की जाणार, आमचं काही नक्की नाही आहे. पुन्हा तेच होत आहे एक वेळेस. तर हा व्हिडिओ संपत आलेला आपला, खूप मोठा होत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करा आणि फॉलो करा. नवीन असाल तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.